वसीम रुसेला रियल्टी से मैं प्रेजेंट कर रहा हूँ नोबल स्काई, अब तक का मुंब्रा का मोस्ट प्रीमियम एंड लग्जरी प्रोडक्ट। काम चालू है, ऑलरेडी 8 महीने हो गए। काम चालू होके 1 BHK 2 BHK कॉन्फ़िगरेशन है। 38 लाख से ऑनवर्ड से स्टार्ट होता है। बैंक, ब्याज, सूद, इंटरेस्ट वगैरह की लोन की जरूरत बिल्कुल भी नहीं है। नेक फेसिंग अपार्टमेंट है, 25 स्टोरी है। मोर इन्फॉर्मेशन के लिए नीचे दिए गए नंबर पे कॉन्टेक्ट कीजिए। थैंक यू। जलगांव में ऑनर किलिंग की सनसनीखेज वारदात। रिटायर्ड सीआरपीएफ के अधिकारी ने प्रेम विवाह करने वाली गर्भवती बेटी और दामाद को मारी गोली। बेटी की हुई मौत, दामाद गंभीर रूप से घायल। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। महाराष्ट्र के जलगांव जिले के चोपड़ा तहसील से एक सनसनीखेज ऑनर किलिंग की वारदात सामने आई है। यहां पर शनिवार 26 अप्रैल की रात को इस गांव में अपनी ननद की हल्दी के लिए, यानी अपने पति की बहन की हल्दी के लिए पुणे से आई हुई तृप्ति, जो कि गर्भवती थी, उसको उसके अपने पिता किरण मांगले, जो कि रिटायर्ड सीआरपीएफ का अधिकारी है, उसने गोली मार दी। 3 गोलियां फायर की। एक गोली तृप्ति को लगी, जिसके चलते तृप्ति की घटनास्थल पर ही मौत हुई। 2 गोलियां उसके पति अविनाश जाधव को लगी। अविनाश गंभीर रूप से घायल है, जिसे पुणे में इलाज के लिए भर्ती किया गया है। वहीं किरण मांगले को यहां पर मौजूद लोगों ने पकड़ लिया और पकड़ करके उसकी पिटाई कर दी, जिसमें वो भी घायल हुआ है। अब उसे भी अस्पताल में भर्ती किया गया है। लगभग 1 साल पहले तृप्ति और अविनाश ने प्रेम विवाह किया था और इन दोनों परिवारों के बीच पहले से ही कुछ विवाद भी चल रहा था। मगर इस विवाह से नाखुश पिता सीआरपीएफ के रिटायर्ड अधिकारी किरण मांगले ने जब अपनी बेटी पुणे से अपनी ननद यानी पति की बहन के हल्दी के कार्यक्रम में, ननद की शादी थी, तो उस कार्यक्रम में वो अपनी ससुराल में आई थी और किरण मांगले वहां पहुंचा हुआ था। जैसे ही दोनों का आमना सामना हुआ तो उसने बेटी और उसके पति पर फायरिंग कर दी। सबसे दुख की बात यह कि तृप्ति जो है वो गर्भवती थी। कैसे एक बाप के हाथ जो है गोली चलाने की हिम्मत जुटा पाए, वो भी अपनी गर्भवती बेटी पर। बहरहाल इस मामले में पुलिस ने क्या जानकारी दी है वो भी हम आपको दिखा रहे हैं। माझ्या मुलाने त्याच्या मुलीला प्रेम केलं म्हणून तो राग होता। विरोध का होता? विरोध म्हणजे त्याला आमच्या घरी नांदवायचं नव्हतं। त्याची मुलगी त्याच्या घरी पाहिजे होती। मग तो 2 वर्षापासून काय करत होता, तेव्हाच विचार करायला पाहिजे ना। तू माझ्या पोरीच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घातलं। सख्या मुलीचं लग्न होतं? हो, माझ्या सख्या मुलीचं लग्न होतं। काय घडलं नेमकं काय घडलं? म्हणजे आम्ही डीजे मध्ये नाचत होतो। मी माझे सर्व मुलं घेऊन नाचत होते, म्हणजे आमची फॅमिली सगळी नाचत होती, म्हणजे नवरदेवकडचे आमच्याकडचे सगळे आम्ही नाचत होतो। मग तो मागणं आला, तोंडाला रुमाल वगैरे लावलं होतं, डायरेक्ट फायरिंग करायला लागला। डायरेक्ट पहिली गोळी माझ्या सुनाला मारलं। नंतर मग माझी सून खाली पडल्यानंतर लगेच माझ्या मुलाला मारलं। 2 गोळ्या माझ्या मुलाला मारलं, 2 गोळ्या माझ्या सुनाला मारलं। कोणी मारलं? हे मुलीच्या वडिलांनी। नाव काय? किरण मंगळे। तुमचे नाते? मिलिटरीवाला आहे। नाते खोजी। तुमचे नातेवाईकच आहे का ते? हो, सख्या नंदाचा नवरा आहे। सख्या नंदाचा जावई, म्हणजे भाचीचा नवरा सख्या। मुलगी काही मेडिकल कॉलेजला शिकत होती? हो। आणि मुलगा पण शिकलेला आहे, 13वी झालेली आहे त्याची। कंपनीमध्ये कामाला आहे, कमीज कंपनीमध्ये। म्हणजे तुमचा काही नकार नव्हता लग्नासाठी? नाही। तुम्ही तयार? हो। त्यासोबत म्हणतात की काही प्रेग्नेंट वगैरे होत्या का? हो। किती दिवसाची? 4थ्या महिन्याची। आता? हो। आता नेमकी काय मागणी राहणार तुमच्या आता माझी मागणी काही नाही, त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। काल चोपडा शहरामध्ये रात्री 10 वाजताच्या सुमारास आंबेडकर नगरामध्ये एका ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम होता आणि त्याच्या आदल्या दिवशी, आज लग्न होतं, काल त्याच्या हळदीचा कार्यक्रम होता। हळदीचा कार्यक्रम सुरू असताना अचानक त्या ठिकाणी एका व्यक्तीनं गोळीबार केलेला आहे। त्या गोळीबारामध्ये ज्या व्यक्तीनं गोळीबार केला त्याची स्वतःची मुलगी आणि जावाई या दोघांना गोळी लागलेली आहे। मुलगी मरण पावलेली आहे आणि जे जावाई आहे त्याच्या कमरेत गोळी लागलेली आहे, तो जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे।
सर या सगळ्यांची नावं काय आहेत आणि गोळी हत्या करण्यापाठीमागचं कारण काय? गोळीबार करणारा जो आहे तो किरण अर्जुन मंगळे हा शिरपूरचा राहणारा आहे आणि त्याची जी मुलगी आहे मुलीचं नाव तृप्ती आहे. तिने 1 वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यांचाच एक नातेवाईक आहे अविनाश वाघ नावाचा, तो पुण्यात असतो. त्या दोघांनी प्रेमविवाह केला आणि हा जो प्रेमविवाह झाला होता तो ह्या किरण मंगळेला मान्य नव्हता, म्हणजे मुलीच्या वडिलांना मान्य नव्हता आणि त्यातून ही हत्या झालेली आहे. कारण काय विरोध झाला? कारण काय होतं? प्रेमविवाह एकतर त्यांचा कौटुंबिक वाद होता आणि मुलगी MBBSचं शिक्षण घेत होती, मुलगा कमी शिकलेला होता. वडिलांची अशी इच्छा होती की त्या मुलीनं अशा कमी शिकलेल्या मुलासोबत लग्न करू नये. एकमेकाचे नातेवाईक आहेत, जवळचे नातेवाईक. रात्रीचा नेमका घटनाक्रम काय होता सर? त्यांचं टार्गेट नेमकं कोण होतं? काही तपासात काही समोर आलं? टार्गेट सरळ असं होतं की मुलीचे जे वडील आहेत किरण मंगळे यांना मुलगी आणि त्यांचं जावई ह्या दोघांना गोळी घालायची होती. काय चालू होतं? हां, लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम सुरू होता. त्या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर DJ लावून तिथं सगळी मुलं वगैरे नाचत होती मंडपामध्ये. तेव्हा ही घटना झाली. या सगळ्या घटनेत आता गुन्हा काय दाखल केलेला आहे आणि या सगळ्याची प्रकृती कशी? त्यांना गोळ्या ही गोळ्या झाडल्यानंतर तिथं जी काय लोक होते, नाचत होते मुलं, त्या सर्वांनी मिळून हा गोळी झाडणारा जो किरण मंगळे आहे याला पण मारहाण केलेली आहे. तो पण जखमी आहे. त्याच्यावर जळगावमध्ये उपचार सुरू आहेत आणि जो त्यांचा जावई आहे त्याला पुण्याला शिफ्ट केलेला आहे. त्याची प्रकृती व्यवस्थित आहे. पुण्यामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जे जखमी मुलगा आहे अविनाश वाघ त्याच्या आईची तक्रार घेतलेली आहे. आईच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. खुनाचा प्रयत्न, खुनाचा आणि आर्म्स ॲक्ट याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास चोपडा सिटीचे PI मधुकर साळवे करत आहेत. एकूण घटनास्थळी 3 राऊंड फायर केलेले आहेत. 2 अविनाश वाघला लागले आणि 1 त्या मुलीला लागले.